नमस्कार. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवूया बालुशाही. तुम्ही बघू शकता बालुशाही किती रसरशीत झाली आहे. चला तर मग आज मी तुमच्यासोबत बालुशाहीची रेसिपी शेअर करते. बालुशाहीसाठी 1 किलो मैदा घेतला. त्यात चवीनुसार मीठ टाकून ते मिश्रण एकत्र करून घेतलं. त्यानंतर 1 चमचा बेकिंग सोडा घेतला आणि पीठ परत हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलं. ते व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यात तूप टाकलं आणि पीठ परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि हाताने व्यवस्थित गोठवल्या असतील तर त्या मळून घेतल्या. पिठामध्ये पळीने 3 चमचे दही मोजून टाकायची आणि आपण हाताने असं दाबून बघायचं की गोळा होतोय काय. जर कमी वाटत असेल तर तुम्ही अजून दही त्याच्यामध्ये वाढवू शकता. त्यानंतर थोडंसं पाणी घेऊन कणिक व्यवस्थित मळून घ्यायचं आणि ते कणिक 15 ते 20 मिनटं ओल्या कापडाने झाकून ठेवायचं. चला आता आपण बनवूया पाक. पाकासाठी कढईमध्ये 2.5 वाटी साखर घेतलेली आहे. हे साखरेचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे, पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता. त्यानंतर त्यात 1.5 वाटी पाणी टाकून ते मिश्रण व्यवस्थित चमच्याने ढवळत राहायचं. त्यात अर्धा लिंबू पिळून टाकलेला आहे. त्याच्यामुळे पाकाला छान कलर येतो आणि चवही छान लागते. आता आपण पिठाचे गोळे घेऊन ते बालुशाहीच्या आकारात बनवून घेऊयात. तुम्ही बघू शकता यानुसार एक छोटा गोळा घेऊन त्याला 4 आकार देऊन तुम्ही बालुशाही बनवू शकता. आता आपण बालुशाही तळायला घेऊयात. बालुशाहीसाठी तेल मध्यम आचेवर गरम करायचं. त्यानंतर त्यात हळूहळू बालुशाही तळायला टाकायची आणि छान तळल्यानंतर 2 मिनिटानंतर बालुशाही उलट करायची. सारखी उलट करायची नाही, ती व्यवस्थित खरपूस तळू द्यायची. बालुशाहीला ब्राऊन असा बिस्किटांसारखा कलर आला की समजायचं आपली बालुशाही व्यवस्थित तळली गेलेली आहे. ती बालुशाही तेलातून काढून त्या कोमट झालेल्या पाकामध्ये एक टाकायची. बालुशाही पाकामध्ये 10 ते 15 मिनटं व्यवस्थित भिजू द्यायची आणि चमच्याने त्या बालुशाहीवर थोडा पाक टाकत जायचा, म्हणजे बालुशाही व्यवस्थित भिजून जाईल. अशा प्रकारे आपली बालुशाही रेडी झालेली आहे. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा की बालुशाही कशी झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. बाय बाय.